पहिला गोलंदाज अथर्व. थोडंसं सीमारेषेच्या बाहेर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच भिरकावलेला चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि हा पहिला षटकार मंदार बनेच्या बॅटमधून येतोय. व्हॉट अ हिट. पहिला चेंडू आणि आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा हा मात्र पाहूया चेंडू इथे पंच नो म्हणून घोषित करतात. थोडासा बीमर पद्धतीचा चेंडू तुमच्या वेस्ट हायच्या वरती जर चेंडू असेल तर तो बीमर डिक्लेअर केला जातो. फ्री हिट नक्कीच मंदारसाठी इथे एक तोफा. आता मात्र इथे फ्री हिट असल्यामुळे माझ्या मते इथे आउट होणार नाही. फ्री हिट आहे. प्रत्येकाने आपापला एक प्लेयर इथे पाठवायचा आहे. मित्रांनो जरा कोऑपरेट करा. पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी डिलिव्हरी होती मात्र इथे कीपरला कलेक्ट करता आला नाही आणि इथे मात्र 22 म्हणून घोषित होतील धावा. धावा कशा आल्या तरी चालतील मित्रांनो. धाव संख्या आहे ती म्हणजे 8. पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ अथर्वच्या मार्फत. माफ करा तेजस. बाईज म्हणून घोषित होते आणि धावसंख्ये बदल होते. धावसंख्या होती ती म्हणजे 9. पहिलं षटक मैदानात एक नो टाकला होता त्याच्यामुळे थोडंसं लांबलेलं षटक. पुन्हा एकदा पाहूया. कव्हर रिजनमध्ये मारलेला फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र चौकार घोषित होतोय. पंच मंदारच्या बॅटमधनं आलेला आकर्षक फटका. या चौकाराने धावसंख्या आहे ती म्हणजे 13. थर्टीन फॉर लॉस ऑफ तेजस. इथे मात्र थोडंसं अवांतर जातोय गोलंदाज आणि वाईड म्हणून घोषित करतायत. बॅटिंग करतोय तो म्हणजे तेजस. समोर आहे मंदार. मंदारने तर सुरुवातच आकर्षक केली. आक्रमक सुरुवात. आता मात्र इथे निर्धाव जातोय चेंडू. पूर्ण चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. शॉर्ट रनअप. संध्याकाळ झाली आहे. फ्लड लाईट्स ऑन आहेत. भिरकावून दिलाय फाईन लेग रिजन मध्ये. पाहूया इथे चांगली फिल्डिंग होताना एक धाव मात्र धावून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र कॉल नाही केलाय. धावसंख्या 15. मंदार बने मिड विकेट रिजनला. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव. थ्रो येताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच आहे. पाहूया कीपर तिथे मारताना पण तो चेंडू लागतोय बॅट्समनला. बॅट्समनची काही चुकी नाही आहे. बॅट्समनची काहीच चुकी नाही आहे. बॅट्समन त्याच्या रेषेतच धावत होता. मंदार बनेला आता मात्र शेवटचे हा थोडासा अवांतर वाईड म्हणून घोषित करतात पंच. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2. 18 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव धावून काढल्या. दुसऱ्या धावासाठी तेजस फार क्विक आहे. रनिंग बिटवीन द विकेट. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून होत आहेत. धावसंख्या वाढते ती म्हणजे 20.
योगेश राणे आणि त्यांची टीम, सदाशिव ढेरे त्यांची टीम, शरद ठाकूर यांनी अतिशय चांगलं इथे आयोजन नियोजन केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने स्पर्धा कशी भरवायला पाहिजे नेहमीच सारस्वत बँक अचूकता काय असते दाखवून देतं. इथे मात्र नो म्हणून घोषित करतायत पंच. 1,00,000 कोटीचा टप्पा थोड्याच दिवसामध्ये पाहायला मिळेल. मोठं सेलिब्रेशन होईल. इथे मात्र पुन्हा एकदा अवांतर. आता मात्र थोडासा गोलंदाज स्वैर होतोय. 2च चेंडू टाकायचे आहेत मित्रा. माफ करा, शेवटचा चेंडू आहे. आपल्याला लेडीजचा फायनलचा सामना इथे खेळवायचा आहे. पुणे विरुद्ध माधवी पाडगावकरची टीम SME. पुन्हा एकदा नो म्हणून घोषित केलंय. नो अवांतर. इथे थोडासा गोलंदाज बिथरलेला दिसतोय. असं कधी कधी होतं. टेम्परामेंटचा इश्यू आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ टेम्परामेंट. तुमचं टेम्परामेंट थोडंसं लूज झालं तर मात्र हातातली मॅच सुद्धा जाऊ शकते. एक चेंडू टाकायचा आहे या इनिंगचा आणि मंदार बने पुन्हा एकदा समाचार घेताना. निश्चितच पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तेजस आणि मंदार मार्फत. थोडासा ओळखतो येतोय. इथे पाहूयात चौथ्यासाठी जातोय का आणि नाही 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 आउट म्हणून घोषित करतायत. एक शॉट आहे. एक शॉट आहे. एक शॉट आहे. काय म्हणतात शेवटच्याला फक्त 2च धावा आल्या. 2च धावा. दोन्ही शॉट आहेत. दोन्ही एंडला शॉट आहेत. त्याच्यामुळे फक्त 1 रन काउंट होईल. थँक्यू. 25चं टार्गेट आहे. 25 धावांचं उद्दिष्ट इथे. शेवटचा इथे मात्र थोडासा गोंधळ घातला बॅटरनी. शॉर्ट धावा काढल्या आणि जे करायला नाही पाहिजे होतं ते केलं. 1च धाव काउंट झाली. पुढची मॅच 10 आणि 16. टीम 10 टीम 16. आणि आपल्या बँकेचे चेअरमन साहेब इथे गौतमजी ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं इथे स्वागत करायचं. ही संकल्पना मुळातच आपल्या साहेबांची होती. त्यांच्या संकल्पनेतून हे क्रिकेटचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. क्रिकेट सारस्वतमध्ये भिनलेलं आहे परंतु त्याला एका मोठ्या स्टेजवर नेलं ते गौतम सरांनी. निश्चितच गौतम सर, वी वेलकम यू हिअर इन द कॉमेंट्री बॉक्स. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्री क्वार्टरचा 5वा सामना साहेबांच्या माहितीसाठी नुकतेच इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. पुढची टीम तयार ठेवायची आहे. आपल्याला सामने थोडेसे घाईत खेळायचे आहेत. लक्षात घ्या, भरपूर वेळ आपल्याकडे शिल्लक नाही आहे. टाइम इज रनिंग शॉर्ट. बॅटरचं नाव सांगायचं. बॅटर नेम्स प्लीज. प्रथमेश नाखवा आणि त्याच्या समोर आहेत अथर्व रेडीज आणि समोर गोलंदाज आहे प्रशांत जाधव. 25 धावांचं उद्दिष्ट इथे ठेवलंय ते म्हणजे या प्री क्वार्टरच्या सामन्यासाठी. आणि या 25 धावा पाहूया किती वेगाने काढतायत ते. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू इथे थोडासा बाउन्स आहे. वाईड म्हणून घोषित होईल आणि अवांतर धावेने या चेसला सुरुवात होते. पहिली धाव फलकावरती लागते. एक उंच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे प्रथमेशच्या बॅट मधनं पाहूया. प्रथमेश आणि अथर्व 2 धावा मात्र निश्चितच. 2 धावा कम्फर्टेबली धावून काढतायत. धाव संख्या झाली ती म्हणजे 3. पहिलं षटक मैदानात मार्गस्थ. प्री क्वार्टरचा 5वा सामना आतापर्यंत. हा मात्र झेल होऊ शकतो. नाही 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 मित्रा, एक थोडीशी चुकी. हाताचा स्पर्श लागून चेंडू जमिनीवरती घरंगळत जातो. इथे मात्र ओव्हरथ्रो सुद्धा आहे. पाहूया किती रन होत आहेत.
आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज 3 धावा धावून काढतायत. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती म्हणजे 6. लक्ष ठेवायचं आहे तिथे पंचांकडे. हाताला जर लागलं असेल तर त्यांना स्प्रे घेऊन जायचं आहे. समोर आहे अथर्व, नॉन स्ट्राईकला आहे प्रथमेश. सारस्वत बँक हे 4थं पर्व आपल्या समोर घेऊन येताना माधव मंत्री क्रिकेट करंडक, माधव मंत्री साहेब म्हणजे आपल्या टेस्टचे गुरु होते आणि त्यांच्याच नावाने त्यांच्याच स्मरणार्थ ही स्पर्धा इथे आपण भरवली जाते आणि याचे शिल्पकार आहेत ते म्हणजे गौतम सर. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजनमध्ये ढकललेला चेंडू. इथे मात्र कलेक्शनमध्ये मात्र थोडंसं चुकी होतीये आणि त्याची नुकसान होत आहे मात्र फिल्डिंग साईडला. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या ती म्हणजे 8 धावा करायच्या आहेत. 25 माफ करा. प्रशांत जाधव थोडंसं लय हरपताना दिसतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. पहिला षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. आता राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. अथर्वला भिरकावून दिला. अथर्वचा फटका पुन्हा एकदा मिड विकेट रिजनमध्ये. पाहूया 1 बाउन्स. इथे क्षेत्ररक्षक एकाच धावेवर समाधान मानावं लागेल प्रथमेश आणि अथर्वला. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. धावा झाल्यात त्या म्हणजे 9. 25 धावा करायच्या आहेत म्हणजे तब्बल अजून 16 धावा पाहिजेत. त्याच्यापैकी 1 धाव वाईडच्या रूपात दिली आहे प्रशांतने. 15 धावा करायच्या आहेत. पुढच्या 6 चेंडूमध्ये 15 धावा. म्हटलं तर कठीण, म्हटलं तर सोपं. फुल टॉस करून घेतलाय चेंडू. स्वीप मारलाय मिड विकेट रिजन मध्ये. आणि इथे प्रयत्न तर निश्चितच चांगला होता परंतु बॅट्समन सेफली रिचिंग इन होम. 10 संख्या दुहेरी 10 मध्ये पोहोचते आणि शेवटचं षटक मैदानात घेऊन येतोय तो म्हणजे राकेश ठाकूर. उंच पुरा गोलंदाज आहे. पाहूया आपल्या संघाला 5 चेंडू डिफेंड करायचे आहेत. 5 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या म्हणजे 13. 5 चेंडू 13 धावा. प्री क्वार्टरचा सामना. इथे पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. अथर्वची बॅट लागते परंतु जेवढी ताकद पाहिजे ती फटक्यामध्ये दिसत नाहीये. 3 फटके त्यांनी अतिशय सुंदर खेळले परंतु जेवढी ताकद हवी होती, एलिव्हेशन हवं होतं, डिस्टन्स हवं होतं ते मात्र मिळत नाहीये. 4 चेंडू 12 धावा. आणि पहिला चौकार मिळवताना इथे मात्र यशस्वी ठरतोय तो म्हणजे प्रथमेश. 3 चेंडू 8 धावा. पाहूया आकर्षक आणि चौकारानंतर आता 3 चेंडू 8 धावा. म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. काटे की टक्कर, दिल थांब के बैठिये. एक षटकार 1 चौकार आणि प्रथमेश मध्ये ती कॅपेबिलिटीज नक्की आहे मित्रांनो. प्रथमेश जर समोर असेल तर 3 चेंडू 8 धावा. जरी हिमालय वाटला तरी त्याला तो सहज पार करू शकतो. मात्र इथे थोडंसं मिसटाईम करतोय गोलंदाज सुद्धा तेवढाच परीक्षा घेणारा ठरतोय. आणि 2 चेंडू 8 धावा म्हणजे कंपल्सरी चौकार किंवा कंपल्सरी षटकार यायला हवा दोन्ही चेंडूंमध्ये. आणि गोलंदाजाला फक्त चेंडू निर्धाव टाकायचा आहे. पाहूया मित्रांनो 2 चेंडू 8 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र थोडासा आपटलेला चेंडू. इथे चेंडू वाईड म्हणून घोषित करतायत पंच. 7 धावांचं आव्हान. 1 षटकार 1 चौकार किंवा एखादा षटकार एखादी रन या सामन्याचं चित्र पालटू शकतं. आजच्या या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बेल्स सुद्धा इलेक्ट्रिक आहेत. संध्याकाळची वेळ आहे. जे तुम्ही 2020 मध्ये बघता, जे इंटरनॅशनल मॅचेसमध्ये बघता मित्रांनो, त्याची सर्व आयोजन सर्व नियोजन इथे आपल्याला
पाहायला मिळतं, ते आपल्याला अनुभवायला मिळतं. हे आनंदाचे क्षण, ह्या मेमरीज आपण जपणार आहोत कित्येक वर्ष. दरवर्षी आपण एक सामने खेळतो. आकुटप्याचा चेंडू भिरकायला पाहूया इथे. व्हॉट अ कॅच इन द मिड विकेट. हार्ड लक प्रथमेश. प्रयत्न निश्चित चांगला होता प्रथमेशचा. एक चेंडू 7 धावा, म्हणजे थोडंसं कठीण आव्हान आहे आता, कारण कंपल्सरी चेस आहे. जरी षटकार आला तरी सुद्धा नय्या पार होणार नाही, कारण कंपल्सरी चेस आहे. इथे सुपर ओव्हर नाही आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानात. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. एक चेंडू 7 धावा. राकेशने अतिशय चांगली गोलंदाजी केली थोडेसे, आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया झेल जातोय का, झेल टिपतोय का. प्रयत्न तर चांगला आणि औपचारिकता पूर्ण करतोय, आणि चांगली गोलंदाजी राकेश ठाकूर मार्फत. वेल प्लेड गाईज. तेजसनी फटका चांगला खेळला होता, परंतु त्याला एलिव्हेशन डिस्टन्स काही मिळालं नाही. हवेत गेला चेंडू आणि संघ जातोय क्वार्टर फायनल.